शाहीरा शिवानीचा सप्रेम नमस्कार आहे, सप्रेम नमस्कार आहे। दोन्ही शाहिरांचे गणागवळणीचे राऊंड संपले आणि आजच्या या खऱ्या गमतीला सन्माननीय पुरुषोत्तमजी खांडेकर यांनी सुरुवात केली। साहेबांनी प्रश्न विचारला, त्या प्रश्नाचं उत्तर माझ्या बुद्धीप्रमाणे दिली, त्याला नाही पटलं काही हरकत नाही, पण मी प्रश्न विचारली की असा कोणता मंदिर आहे ज्या मंदिरामध्ये दिव्या लाईटीचा प्रकाश नाही। साहेबांनी अंधार उजवळ सांगितलं, तिथं म्हणे त्या 12 वर्ष अंधारात ठेवलं म्हणून तिथं अंधार आहे। काही हरकत नाही, मोठ्या तोंडाने तर मस्त बोलता भात, मस्त बोलून घेतात। शिवाने तो कधीच नाही पाहिलं म्हणतात एवढा बोलताना। आता मला सांगा माझ्या मायबापो, मी रोजच्या रोज लहान होतो का मोठी होतो जी? लहान होतो का मोठी होतो? 20 वर्षाची आहे, 2 वर्ष घटवून टाकलं तुम्ही, 16 वर्ष सांगून राहिल्या, हे बरोबर आहे का? 20 वर्ष मला म्हणाल म्हणते 70 वर्षाचा बुढा। आता बुढ्याच्या आज तुम्हाला कोणती जवान व्हायची गोडी आणून देऊ का? गोडी आणून देऊ? काही बोलता का साहेब? तसं नाही, तुम्ही उत्तर दिलं पण वाचा अजून इतिहास भरपूर वाचता, पण काही अजून विज्ञानाच्या गोष्टी वाचा ना, असं होईल का? पुरुषोत्तमची तुझ्या जर दिवा असेल म्हणते तर पुरुषोत्तमची पिळलेली वाट आहे। हा बाबा, खूपच तेजदार वाट आहे तुमची, अशी आहे का चांगली कडकडती? काय पुरी नरम, तू खंजर आहेस तर मी बोलते धारदार तलवार आहे खांडेकरची। गेले का घरी? तर घरी गेले की आहे तिथं जेवण करायला गेले, कारण खूप दिवसात झालं म्हणजे उपासी आहे, बिचारा मरून जाईल तर अजून तरच करायला लागेल, म्हणून काही हरकत नाही। चला, साहेबांनी खूप सुंदर पुराणं गाणं म्हटलं आणि प्रत्येक शाहिराला गरज असते त्याच्या गाण्याची तोड द्यायची, देऊन पाहते। 16 वर्षाची आहे म्हणजे नवीन जमान्याची नवीन हिरोईन, तुम्ही काही कमी आहात का जी हिरो? इकडे चांगल्या पछिना फुटते तुमच्या नावाने, कोणी ठरवतच नाही तुमच्या नावाने। आता कशी तरी आली आहे मी, पाहून पाहते, जमला तर बेस बाबा, वाजवला ना म्हणजे इच्छासाठी टाळ्या, तुमच्यासाठी कधी वाजवतात का? वाजवा सोन तारा
दिया जाता, सवाल का जवाब ऐसे नहीं दिया जाता, और शायरी सामना ऐसे नहीं लिया जाता। अरे सवाल का जवाब तो वो होता है, सवाल का जवाब तो वो होता है जो ईद का सवाल पत्थर से देता है। त्याले म्हणते साहेब उत्तर, त्याले म्हणते उत्तर, बाईने वाचायला पाहिजे म्हणते, मी वाचायला पाहिजे, तुम्ही का करायला पाहिजे? नाही, मी पुस्तक वाचून तुम्ही का करा, फक्त आलू छिलाव का? हा, बायको करीन म्हणते, पण वेळ आहे म्हणते, हा या बुड्याला पण करायची, कारण कुठं गेले का जवान माणसं? हा, म्हणून म्हणते अपना किरदार इंसान का आईना होता है। जी, अपना किरदार इंसान का आईना होता है, और उस आईने में हर शख्स दिखा सकते हैं, उस आईने में हर शख्स दिखा सकते हैं। अरे किसी औरत ने तुझे दिल खोल कर चाहा, किसी औरत ने तुझे दिल खोल कर चाहा, अरे वो तेरी बीवी ही नहीं, तेरी माँ भी हो सकती है, तेरी माँ भी हो सकती है। समजलं का? कोणी तुमच्या फोन करायचा अर्थ असा आहे का तुम्ही बायकोच करणार म्हणून? ते तर धंदेच राहिले तुम्हाला बायको करायचे, हे तर करतच आले आतापर्यंत। पाहतेच आपण पण भेटते म्हणून, आणि कुवारी भेटली तर काय सोडून झाला असेल तुमचं मन, काही हरकत नाही। मला गाणं ऐका, नवीन नवीन जमान्याचं नवीन गाणं म्हणा, नवीन जमान्याच्या नवीन गाणं म्हणा, कारण आता ज्याला ते सब्बा रंबा सब्बा देऊन पाहायचं। ऐका माझं नवीन गाणं काय म्हणते। तसं नाही, गाण्याचे बोल आहे तेरे चूल्हे में चवनप्राश है, क्योंकि कितना भी सूरज तप जाए मगर समंदर सूख नहीं सकता, कितना भी सूरज तप जाए मगर समंदर सूख नहीं सकता। अरे झूठ के आगे सच कभी छूट नहीं सकता, झूठ के आगे सच कभी छूट नहीं सकता। अरे चलाने लगू बांध से तीर, चलाने लगू बांध से तीर, तो वो कभी रुक नहीं सकता। और ये भी शायर दीवाने का निशाना है, ये शायर दीवाने का निशाना है, कभी चूक नहीं सकता, कभी चूक नहीं सकता। सुने क्या कहते
ठेकेदारांना सांगलं म्हणतात बरोबरीचा पाहिजे, तयारी येते म्हणते. हिरो तया नाही जाण्याची, कारण आज 16 वर्षाची आहे तरी काय झालं, बरोबरीची आहे म्हणून जो ठेवला की नाही. म्हणून कमजोर समजायचं नाही, कमजोर समजायचं नाही, कारण तू खंजर आहे मी तलवार आहे, तू खंजर आहे मी तलवार आहे. अरे तू एक मर्द आहे आणि मी एक नार आहे, तू मर्द आहे मी एक नार आहे. आज तुमच्याशी लढायला तयार आहे, आज तुमच्याशी लढायला तयार आहे, कारण कमजोर नाही मी झुंजारणार आहे, मी झुंजारणार आहे. म्हणून खांडेकरची कमजोर समजायचं नाही. काय झालं लहान होतं, जरी पिडलेली वाट असेल, तुम्ही काय कमी आहात का? दिवा फडफडला का झाला सत्यानाश आहे सत्ता. दिवाकडे भबकला तर पुरा जिंदगीचा सत्यानाश होईल. मग जरा सांभाळून साहेबांना एक लहानसा प्रश्न विचारले की असा कोणता मंदिर आहे म्हणली ज्या मंदिरात दिवा लाईटीचा प्रकाश नाही. साहेबांनी मोठ्या तोंडाने मस्त सांगितलं गोड गोड प्रश्न. अंधारामध्ये जन्म झाला म्हणून अंधारामध्ये जन्म झाला तर तिथं दिव्याची ज्योत नाही. साहेब तुमच्या 90% बरोबर आहे, 90% बरोबर आहे. मी कांद्रीत सुद्धा सांगितली 10% तुम्ही प्रयत्न करा, पण जमलं नाही तुम्हाला, जमलं नाही अजून प्रयत्न करा. कारण ज्ञानी म्हणता हा, गुणी म्हणता हा. आधीच तर सांगितली बाई म्हणते आधी व्हिडिओ सिंगर आहे म्हणते, नाही पुरुषोत्तम खांडेकर प्रॉपर सिंगर आहे. अशातलं काही भाग नाही, अशातलं काही भाग नाही. कारण जनता आहे हुशार ही भुलवल्यानं बोलते का. अंधारनं उज्ज्वल सांगितलं साहेब ते बरोबर आहे, पण अजून प्रयत्न करा ना. कारण आज आपण नवीन युगाचे नवीन शाहीर आहोत, तर कशा पद्धतीने यांना कळलं पाहिजे. मला सांगा माझा बाप, एखाद्या झाडाला आपण अंधारामध्ये ठेवलं तर तो जिवंत राहते का जी? तो जिवंत राहू शकते का? आणि साहेब म्हणतात तर 7 वर्ष अंधारात राहिला तरी उज्ज्वल आहे म्हणतात. वारे वा तुमची शायरी. तुम्हाला वाटत असेल शिवानी एवढीच आहे म्हणून, उचलून पाहाल बरं केवढा मोठा वजन आहे तो. पण कोणाले? माझ्या ज्ञानाले ना ते याने मध्ये उचलून जाल.
म्हणजे बाईने पहिल्यांदा चढू द्या आणि मग तुम्ही चढा. पण आम्ही समजतो ना साहेब कसे बाईवर चढा व्हायचं. कारण जनता हुशार अरे भुलवल्याला भुलते का आणि खोटा सिक्का सांगा खांडेकरची दुकानात तरी चालते का. खोटा सिक्का दुकानात नेला तो चालते का. म्हणून म्हणते अरे जनता हुशार ही भुलवल्याला भुलते का आणि खोटा सिक्का दुकानात नेला तो तरी चालते का. बिना हव्याने सामा खांडेकरची पान तरी हालते का आणि पोरसोटच्या जंगलामध्ये भुजारण उभं तो तरी बोलते का. बोलतो का भुजारण. काय भुजारण दिसतं का तुम्हाला. आमच्यापेक्षा तर ज्ञानीवंत लोक बसले आहेत आमच्यासमोर. आपण काय बोलतो आपल्या एका एका शब्दातून लोकांना जाण होते तो कोण कसं आहे कोणाच्या तोंडातून काय निघते हे यांना कळते. म्हणून काय म्हणते नाचूनच दाखव. मी गाणं म्हणून खांडेकरची नाचतील थैया थैया कुठतील तेव्हा इकडे मजा येईल का नाही. तसं नाही भात. बुद्धी असेल तर काम करू शकते. खांडेकरची कमजोर समजायचं नाही. कमजोर समजायचं नाही. दया येते म्हणतात दया नको करायची. तुम्ही दया नका करू. म्हणून म्हणते अरे बुद्धी असेल तर काम करू शकते. बुद्धी असेल तर काम करू शकते. अरे त्या समुद्रात पोहणाऱ्याला एक काळी तारू शकते. त्या समुद्रात पोहणाऱ्याला एक काळी तारू शकते. आणि माणसात गर्व अभिमान नको. खाण्याकरची माणसात गर्व अभिमान नको. कारण तेवढ्या हत्याने तेवढ्या मोठ्या हत्याने एक छोटीशी मुंगी मारू शकते. एक छोटीशी मुंगी मारू शकते. काय म्हणते का. कारण आज आपल्याला इथं बोलवलं फक्त काही भजन कीर्तन करावं का नाही तर आपल्या शायरीतून काही मनोरंजन झालं पाहिजे. आपल्या शायरीतून काहीतरी मनोरंजन झालं पाहिजे आणि ते दाखवणार आम्ही करून. म्हणून काय म्हणताय का.
बलवान होता है। समय का इंतजार करो, अरे समय बड़ा बलवान होता है। अगर समय यदि बिगड़ गया तो पैसे वाला भी महिलों में सोता है, पैसे वाला भी महिलों में सोता है। अरे जितनी उम्र है उतना ही काम करते हैं और जैसा मरीज मिला वैसी दवा भी देते हैं। समझ लो का खाने कर कमजोर समझायचं नाही, क्योंकि अरे उम्र है मेरी पाली मगर समज ना मुझे कच्ची करे। कुवारी आहो तर काय झालं, मग बायको करतो म्हणते घरी येतं का ना, बहिणीने केलं हात तर काय एक गुन्हा झाला। आता अजून इच्छा काय का दुसरीवर, ते करायचं नाही। ऐका समोर काय म्हणते, दुसऱ्या राऊंडला गाणं म्हटलं आणि गाण्याच्या विस्तारामध्ये विचारलं की पिंजरा कोणता आणि तो राजा कोणता ना मिठू कोणता। तो राजा कोणता आणि तो पिंजरा कोणता, तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे साहेब हा एक आत्म्यावरचा प्रश्न होता, एक आत्म्यावरचा प्रश्न होता। आणि तो राजा म्हणजेच आपला मन, एक राजा म्हणजेच आपला मन आणि तो पिंजरा म्हणजे आत्मा। पिंजरा म्हणजे आत्मा हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे। चुकलं तर तुम्ही तर सांगणारच आहात, चुकलं तर सांगणारच आहात। आणि तो पोपट म्हणजे आपला देह, पोपट म्हणजे आपला देह हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे। हेही पटणार नाही तर मग तुमच्या परवा मी प्रॅक्टिस करीन मग तुम्हाला उत्तर देऊ। त्यापूर्वी माझा प्रश्न आहे का काय म्हणतो, आजची शायरी आहे तत्वाची, आजची शायरी आहे अरे तत्वाची आणि केलीच पाहिजे इतिहासाच्या पानाची। मग असे तुम्ही बोलले की आपल्याला वाईट बोलायसाठी स्टेज मिळालं नाही, हे बरोबर आहे तुमचं। आपल्याला वाईट बोलायसाठी स्टेज मिळालं नाही, पण आपल्या बोलण्यातून लोकांचं मनोरंजन सुद्धा झालं पाहिजे, आपल्या बोलण्यातून लोकांचं मनोरंजन सुद्धा झालं पाहिजे। आणि माझ्यातून नाही झालं तर काही हरकत नाही, पण तुम्ही आहात ना बहादूर सिकंदर खडखडते पुरुषोत्तमजी खांडेकर म्हणला तर चांगल्या चांगल्याला पशिना येते, रुमाल नाही भेटते पशिना पुसाले, आहे की नाही। ऐका काय म्हणते, घेतला एका आईच्या पोटातून जन्म घेतला असा मुलगा सांगाल आणि ती आई सांगाल की ते कोणती आई होती आणि तो कोणता मुलगा होता, आहे का।